हाय, आज माझा पहिला यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला माझं मिनी गार्डन दाखवणार आहे. चला, मी आता तुम्हाला दाखवते गार्डन, मिनी गार्डन. हे बघा, आता मध्ये 2-4 दिवसाआधी इथे पनवेलला खूप पाऊस पडलेला, खूप वारा सुटलेला, म्हणून हा थोडासा माझं मिनी गार्डन थोडं खराब झालं आहे. मग आता ह्या मिनी गार्डनमध्ये तुम्हाला मी दाखवते की कोणकोणते फुले आहेत. मग तुम्ही ते बघा आणि त्याबद्दल माहिती द्या. हा कोणता प्लांट आहे? ह्याला स्नेक प्लांट बोलतात आणि हा इंडोर प्लांट आहे. इंडोर. हा प्लांट आपण घरात लावायचा आणि हा प्लांट आपल्याला ऑक्सिजन देतो, म्हणून हा इंडोर असतो. असं सहज लावायचा की एक पत्ता किंवा 2 पत्ते? ह्याचा जरी पत्ता जरी तू लावलास ना एक तोडून, तरी त्याचं प्लांट येतं. हा आपल्याकडे राऊंडमध्ये स्नेक प्लांट आहे आणि तो समोर दिसतोय ना, तो उभा स्नेक प्लांट आहे. अच्छा, म्हणजे 2 प्रकारचे स्नेक प्लांट येतात. तो पण आता एकच पत्ता लावायचा? हो, तो पण एक पत्ता लावायचा. तर ह्या झाडाला मी हे टाकलंय. हे काय टाकलं आपण? हे ना कोकोपीट, म्हणजे नारळाच्या ज्या हे असतात ना शेंड्या, त्याच्या ज्या निघतात ना केसासारखे भाग, झाड्या, ते टाकलेलं आहे. आणि खाली माती आहे. कसं आहे ना याच्यामध्ये की ऊन भरपूर असेल ना, तर आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा ते पाणी पूर्ण सुकून जातं आणि मग झाडांना पाणी राहत नाही दिवसभर. मग हे टाकल्याने हे पाणी शोषायचं काम करतात, पाणी शोषून घेतात आणि मग दिवसभर झाडाला ओलसरपणा ठेवतात. आणि हा प्लांट आहे जेट प्लांट. जेट प्लांट. मग सर्वांना तू असंच टाकणार आहेस? हो, सर्व झाडांना मी तसंच टाकते, ज्यांनी पाण्याचा दमटपणा राहू शकतो. अच्छा, माझं तर तेच टाकतेस ना परत सर्वांमध्ये आता? हो. आणि हा जो प्लांट आहे हा जेट प्लांट आहे. ह्याला कुबेराचा प्लांट पण बोलतात. कुबेरचा प्लांट. आणि हे पैसा देतो प्लांट. लकी प्लांट पण बोलतात ह्याला. आणि हा जो प्लांट आहे हा पण होम मध्ये लावू शकतो, घरामध्ये. इंडोर प्लांट आहे. ह्याला कमी सूर्यप्रकाश लागतो. हा घरात लावू शकतो. ह्याच्यामध्ये मनी प्लांट पण असतात ना? मनी प्लांट ह्याच्यात नसतात. मोठे पत्तेवाले? नाही, तो वेगळा आहे. अच्छा, तो वेगळा असतो. ह्याची सुद्धा आपण एकच काडी लावली होती आणि त्याचं एवढं मोठा प्लांट झालेलं. माझ्या युट्यूबरांना सांगते की तुम्ही पण लावा, येतील तुमच्या घरी पण पैसे. हो, भरपूर येतील. पण हा लकी असतो लावल्यावर. अच्छा, मी पण माझ्या घरी आता लावते. ह्यात छोटीशी कळी आली आहे, असा फुल होणार. असा थोड्यात. किती दिवसामध्ये येणार ह्याचं फुल? 10 दिवसामध्ये. 10 दिवसामध्ये. ह्याची जडं किती जाड आहेत, मजबूत आहेत. जेव्हा आम्ही याचं रिपोर्टिंग करू ना, आम्ही रूट्स दाखवू कसं आहे. हा पण ॲडेनियमच आहे? हो, ॲडेनियमच आहे. ह्याचा कलर वेगळा आहे पण. हा आपण ना बोन्साय केलेला आहे आणि ह्याचं ग्राफ्टिंग केलेलं आहे. काय केलंय? ग्राफ्टिंग म्हणजे दुसऱ्या झाडाचं अर्धं खोड काढून ह्या झाडाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात 2 कलर आले. त्यामुळे इथे साईडला दिसते बघ तुला खाली. इथे त्याला हे केलेलं आहे आपण, ग्राफ्टिंग केलेलं आहे. दुसऱ्या झाडाची फांदी काढून त्याला लावलेली, म्हणून त्याच्यात 2 कलर आले. पिवळा आहे आणि पिंक आहे. पिंक आहे. हा, आणि एक येते. हा, असे 2 आहेत. फुल किती सुंदर आहे, मस्त दिसतंय फुल. सांग तुम्हाला याच्या बिया हव्या आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्याच्या ह्या कोणत्या बिया आहेत? ह्या बिया आहेत गोकर्णाच्या. जे हे प्लांट आहेत बघ ह्याला, ह्याच्या बिया आहेत. मग ह्याच्यात टाकणार तू? हा, ह्याच्यात आपण थोडं टाकूया, कारण कसं की ते अजून प्लांट छानपैकी वाढेल. कारण आता पाऊस येईल ना, मग पावसानं तो अजून भरलेला येईल. मग किती दिवसात येणार आहे हे? आपण 3-4 दिवसामध्ये येतील. तू परत एकदा व्हिडिओ काढ ना. आता आपण बिया टाकलेल्या आहेत. हे सगळे टाकू मी? नको, आपण दुसरीकडे टाकूया. आणि तुला या फुलाचं वैशिष्ट्य सांगू का? सांग. ह्या फुलाची चाय बनवतात. चाय? हो, ब्ल्यू टी बोलतात ह्याला. ब्ल्यू टी? हा. ह्या फुलांची चहा तुला मोठमोठ्या हॉटेलमध्ये 500 रुपये 1 कप भेटतो ह्याच्या. आणि ॲमेझॉनमध्ये तू ही फुलं घेतलीस ना, सुकी फुलं, तर ही फुलं साधारण 50 ग्राम 100 ग्राम अशी फुलं 250 ते 300 रुपयाला भेटतात. तू पियालेस कधी ह्याचं बनवून? नाही, आता आपण हे लावलेलं आहे. ह्याला ज्या जास्त फुलं येतील त्या आपण त्याची चहा नक्कीच करूया. आणि तुझ्या युट्यूबच्या मित्रांना पण दाखव आपली ब्युटी. मस्त आहे. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्या फुलाची चाय पियालेत काय कधी.
एवढे महिने झाले मी आज एवढं मी ताईकडे रोज येते, पण कधी एवढे फुलं बघितले नाही. ती नेहमी बोलते पावसात येतात पावसात येतात. अचानक कसे काय आले? पावसात तर गेल्या पावसात बघितलेच नाही मी. ह्याला ना रेन लिली बोलतात. रेन लिली म्हणजे ह्याला फक्त पाऊस जेव्हा येतो ना त्याच वेळेस ह्याला फुलं येतात. मागे जो पाऊस पडला तू बोलतेस ना, तो पाऊस अवकाळी पाऊस होता. मग तेव्हा का नाही, म्हणजे अवकाळी पावसाने याला फुलं येणार नाही. जेव्हा नैसर्गिक पाऊस पडतो, निसर्गाने जे महिने त्याचे ठरवलेले आहेत त्या महिन्यात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्याला फुलं येतात. आता ह्याला जी फुलं आले आहेत ते ह्याने आपल्याला संकेत दिलेला आहे की एक अजून 10-20 दिवसामध्ये पाऊस चालू होईल म्हणून. अच्छा, मग आता येईल 10 दिवसामध्ये पाऊस. 15 दिवसामध्ये पुन्हा पाऊस येईल ना. तर हा नैसर्गिक पावसावरती हा प्लांट अवलंबून आहे. नाहीतर ह्याला फक्त पावसातूनच फुलं येतात. अच्छा. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य काय माहितीये की ह्याला ह्याचे खाली असे बल्क आहेत, छोटेसे असे अद्रक कसं लावतो आपण ह्याच्या आतमध्ये असे छोटे अद्रकासारखे त्याचे खालचे खोड आहेत. ते फक्त खोड लावलं की एका खोडापासून 4-5 खोड तयार होतात. वेगवेगळे रंग येतात की हे दोनच कलर येतात? ह्याच्यामध्ये आपल्याला ब्ल्यू ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट एक आहे आणि पिंक आहे आणि ह्याच्यात येलो एक लावली आपण. अच्छा, मग येलो पण येईल? पिवळा, येलो आपण लावून साधारण मला लावून 6 महिने झालेत आहे. तर आता येलो पण येईल. हे काय करतेस तू? हा ना मनीषा, मोगरा आहे. आता मोगऱ्याचं सीझन संपत आले ना, म्हणून याला पण कटिंग करून ठेवायचं. कटिंग केल्यावरती कसं होतं की परत त्या नवीन पालवी फुटते. आता पण हा थोडा सुकत चाललेला आहे. मग आपण त्याला काय करायचं, कटिंग करून पुन्हा लावायचं, जेणेकरून काय होणार माहितीये काय, त्याच्यामध्ये परत नवीन पालवी येणार असं. अरे किती दिवसात येणार ते पण? ह्याची नवीन पालवी आता येणार 10-12 दिवसामध्ये. हे बघ, ह्याला नवीन पालवी यायला लागली बघ. मागे मी कट केलेलं आहे बघ, दिसलं? नवीन पालवी फुटते. जिथे जिथे तुला सुकलेला भाग दिसतोय हा थोडासा कैचीने उडवायचा आहे बघ, जेणेकरून तिथून नवीन पालवी फुटते. हे बघ, इथे फुटले बघ नवीन पालवी, दिसली? हे बाई, त्या दिवशी मी हे कट केलं, हा पण नवीन आलाय. म्हणजे दर 8-15 दिवसांनी झाडांना थोडंसं आपण खत हे देत जायचं, त्यांनी कसं झाडांची वाढ पण चांगली होते. अच्छा, म्हणून ते आता तू परत देतेस? हो, मी सर्वांना आता परत काढले. आणि आता त्या दिवशी वारा आला होता ना, तर आपल्या बऱ्याच झाडांचे नुकसान झालं होतं ना, सगळी झाडं आपली खाली पडलेली. परत त्यांना व्यवस्थित करून ठेवते आपण. कापतेस कशाला? आपलं तो पुढे सुकलाय ना, म्हणून त्याला आपण कापतोय. अच्छा, कोणतं आहे नाव काय? ह्याला बोलतात बासमती प्लांट. बासमती? तू बासमती तांदूळ खाल्लेस ना, भात स्मेल वाला, तसाच ह्याचं एक पत्ता आपण तोडायचा आणि धुवायचा. आणि जेव्हा तू तांदूळ जेव्हा शिजायला ठेवतेस ते शिजत आले की ह्याचा एक पत्ता त्याच्यात टाकायचा आणि मग ह्याचा स्मेल बासमती सारखा येतो. अच्छा, पूर्ण एवढा मोठा तोडून टाकायचा? हो. जर तुला ट्राय करायचं असेल तर आज घेऊन जा आणि सांग. मी नक्की ट्राय करेल. एवढे चांगले चांगले प्लांट आहेत, मला आज कळाले सगळ्या प्लांटचे नावं. हा कुंद आहे ना? आता ते येत आहेत ना? कळ्या आल्यात बाहेर. किती दिवसात होणार की किती महिन्यात? हा खेळणार कधी? ह्याला एकदम समोर येणार. आता कसं ते आहे ना, ते 2-3 दिवसामध्ये येईल. हे सर्व इथे झाड आहेत ना, हे इथे असे वरती होते. पावसामुळे ते सर्व पूर्ण खराब झालं ते. मग आता ते परत नीट लावतायत. त्या दिवशी खूप हवा सुटलेली ना, म्हणून ते सर्व पडलं. आजसाठी एवढंच. चला बाय.